नमस्कार माझ्या सगळ्या ताई माई आणि अक्कांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यासाठी एक मोठा आधार आहे. दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये कुटुंबासाठी खूप मोलाचे ठरतात. पण गेल्या काही दिवसापासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे यायचेच बंद झाले. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारख्या हजारो भगिनी याच त्रासातून जात आहे. यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ई-के-वाय-सी करताना झालेली एक छोटीशी चूक. ई-के-वाय-सी म्हणजे सरकार तपासतं की योजनेचा फायदा योग्य व्यक्तीलाच होतोय ना. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे फॉर्म भरताना आपल्याकडून नकळतपणे काही चुका झाल्या आहे. आणि सगळ्यात जास्त होणारी चूक कोणती? तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरीत आहे किंवा पेन्शन घेते का? या प्रश्नासमोर होय की नाही निवडताना झालेली गडबड. अनेक महिलांनी चुकून होय हा पर्याय निवडला आणि कॅम्प्युटरने त्यांचा अर्ज आपोआप बाजूला काढला. कारण या नियमाप्रमाणे सरकारी नोकरी किंवा पेन्शन असेल तर योजनेचा लाभ मिळत नाही. तुम्ही पात्र असून फक्त त्या एका चुकीच्या क्लिकमुळे तुमच्या हक्काचे पैसा अडकून पडला आहे. याशिवाय अर्जावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव वेगळं असणं, बँक खात्याला आधार नीट लिंक नसणं किंवा डीबीटीचा पर्याय चालू नसणं अशाही काही अडचणी आहे. या सगळ्यात कारणामुळे राज्यभराचे अनेक ठिकाणची महिलांना मोर्चे काढून आपली समस्या सरकारपर्यंत पोहोचवली आहे. आणि आत्ता आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्यासारख्या हजारो बहिणीची ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने ई-के-वाय-सी दुरुस्त करण्यासाठी वेबसाईट पुन्हा सुरू केली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ज्याच्याकडून ई-के-वाय-सी करताना चूक झाली होती त्यांना ती सुधारायला एक संधी मिळाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः जाहीर केले की राज्यातील एकाही पात्र बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही. ही सरकारी प्रामाणिक इच्छा आहे. एका तांत्रिक चुकीमुळे कुणीही लाभापासून दूर राहू नये म्हणून ही संधी दिली जात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही दुरुस्ती कधीपर्यंत करता येणार? तर तारीख लक्षात ठेवा. ई-के-वाय-सी दुरुस्त करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. ही शेवटची संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता अजिबात वेळ वाया घालवू नका. आज आणि आताची प्रक्रिया कशी करायची ती समजून घ्या. ही इतकी सोपी आहे की तुम्ही घरी बसून मोबाईलवर करू शकता. तुम्हाला कुठेही जायची गरज किंवा कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. चला तर मग आता मी सांगतोय तशा एक पायऱ्या फॉलो करा. अजिबात गोंधळून जाऊ नका. खूपच सोपं आहे. सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमधलं गुगल क्रोम किंवा कुठलंही ब्राउझर उघडा. त्यात लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in असं टाईप करा. स्पेलिंग बरोबर टाका. ही लाडकी बहीण योजनेची खरी सरकारी वेबसाईट आहे याची खात्री करा. दुसरी कोणतीही चुकीची वेबसाईट उघडू नका. वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं लिहिलेलं दिसेल. तिथे तुम्हाला ई-के-वाय-सी असं लिहिलेलं एक बटन किंवा बॅनर दिसेल. त्यावर क्लिक करा. आता यात ई-के-वाय-सीवर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल. इथे तुम्हाला 2 गोष्टी भरायच्या आहे. एक आधार क्रमांक. इथे तुमच्या 12 अंकी आधार नंबर बरोबर टाका. एकही अंक चुकवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे कॅप्चा. आधार नंबरच्या खाली तुम्हाला काही वेडीवाकडी इंग्रजी अक्षरे ही दिसतात. ते आहे तसे टाका आणि बॉक्समध्ये लिहा. हे दोन्ही भरून झाल्यावर आधार प्रामाणिकपणे करण्यासाठी लिहिलेला छोटा चौकोनात टिक करा आणि सेंड ओ-टी-पी या हिरव्या बटनावर क्लिक करा. आता सेंड ओ-टी-पी बटन दाबल्यावर तुमच्या आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबरवर 6 अंकी ओ-टी-पी म्हणजे एक पासवर्ड येईल. तो आलेला ओ-टी-पी तिथे दिलेल्या जागेत टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा. ओ-टी-पी टाकून सबमिट केल्यावर ज्यांच्या माहितीची चूक आहे त्यांच्यासमोर एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तोच महत्त्वाचा प्रश्न दिसेल. तुमच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत आहे किंवा निवृत्ती वेतन घेतो का? जर तुमच्या घरात कोणतीही सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक असेल तर इथे तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे. याच ठिकाणी अनेक महिलांना चुकून होय निवडलं. तीच चूक आपल्या आता दुरुस्त करायची आहे. नाही हा पर्याय काळजीपूर्वक निवडा. बाकीची माहिती पण एकदा तपासून घ्या आणि सगळ्यात शेवटी सबमिट किंवा बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यावर तुमच्या स्क्रीनवर हिरव्या रंगात सक्सेस तुमची
की KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज येईल. याचा अर्थ तुमचं काम यशस्वी झालंय. याचा एक स्क्रीनशॉट काढून तुमच्या मोबाईलमध्ये जपून ठेवा. पाहिलं मित्रांनो, किती सोपं आहे. फक्त काही मिनिटात तुम्ही घर बसल्याही मोठी अडचण दूर केली आहे. तर माझ्या भगिनींनो, जर तुम्हाला ही माहिती आत्तापर्यंत उपयोगी वाटली असेल तर एक सेकंड थांबवून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला तुमच्यासाठी अशीच चांगली माहिती आणायला खूप उत्साह वाटतो. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा. पुन्हा एकीचेही हक्काचे पैसे एका चुकीमुळे अडकता कामा नये. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या मराठी मित्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.